खरोखरच इथं खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे ती. आत्ता जो मेडलचे मानकरी होते ते सूरज सूरज यांनी खेळाडू वृत्ती दाखवून मॅन ऑफ द मॅचचं मेडल श्रवण यांना प्रदान केलेलं आहे. खरोखरच खेळाडू वृत्ती म्हणेल. असंच सर्वांनी खेळाडू वृत्ती जर दाखवली तर मित्रांनो अजून चांगले चांगले सामने आपल्याकडे खेळवता येतील आणि चांगले चांगले प्लेयर्स चांगले चांगले खेळाडू घडवता येतील. खरोखरच कौतुक करावं लागेल ते सूरजचं. आत्ताच या शासकीय चषक 2024चा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये आमच्या महावितरणचे कॉन्ट्रॅक्टर सचिनजी चव्हाण साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेल की आपण स्टेजवर यायचं आहे. आदरणीय सचिनजी गुळवे साहेब कुठे असेल तर त्यांनी कृपया स्टेजकडे यायचं आहे. महावितरण शाखेचे सहाय्यक अभियंता आणि आमचे मार्गदर्शक सचिनजी गुळवे साहेब यांच्या शुभ हस्ते सचिन चव्हाण यांचा यशोचित सत्कार आम्ही करणार आहोत. ते सचिन चव्हाण साहेबांनी त्याचा सन्मान करायचा आहे. सचिन चव्हाण साहेब यांचा सत्कार मी आमचे या शासकीय चषक 2024चे मार्गदर्शक आणि आमचे साहेब यांना मी विनंती करेल की आपण सचिन चव्हाण साहेबांना सन्मानित करायचं आहे. टॉचकी बसमध्ये जायचं आहे आपण दोघांनी. सचिनजी चव्हाण साहेब आणि कॅमेरामॅन आपण हे क्षणचित्र घ्यायचे आहेत. कॅमेरामॅनना विनंती असेल. आणि पुढच्या या सामन्याचे समालोचन करण्यासाठी मी डीजे मास्टर यांना विनंती करेल. विकी मांडवकर डीजे मास्टर यांना मी विनंती करेल. धन्यवाद साहेब. चालू असणारा सामना सणसवाडी वर्सेस कुंभारते. प्रथम कुंभारते या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि सणसवाडी संघाला फलंदाजीचं आव्हान दिलेलं आहे. पाहूया काय होतंय, काय बिघडतंय. पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे कुंभारते संघाचा अतिशय उत्कृष्ट असा फलंदाज अष्टपैलू ठाकूर. पाहूया सुंदर असा टाकलेला चेंडू, परंतु तितकाच लेग ड्राईव्ह केलेला चेंडू जातोय 2 धावांसाठी. 2 धावा इथे पूर्ण आणि सणसवाडी संघाने आपला श्रीगणेश केलेला आहे. चांगलं असं लावलेलं क्षेत्ररक्षण, चांगली अशी गोलंदाजी आणि तितकंच चांगली फलंदाजी सुद्धा चालली आहे. पाहूया सुंदर असा लाईन लेथ मध्ये टाकलेला हा चेंडू, अचूक टप्पा, सरळ यष्टीरक्षक महेश यांच्या हातामध्ये. आलेल्या सर्व खेळाडू रसिकांचे इथे हार्दिक स्वागत पुन्हा एकदा. ठाकूर आणि आता मात्र लेग ड्राईव्ह, लेग स्पिन करण्यामध्ये तो फसला आणि सरळ सीमारेखा पार षटकार. डीजे
वेल हा खूप वाया निघून जात आहे आणि नक्कीच आपल्याला संध्याकाळी अजून 2 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. तरी गणेश धूल कुठे असतील तर त्यांनी तिथेच थांबायचं आहे. धन्यवाद गणेश धूल यांच्यासाठी आतवरची. पुन्हा एकदा ठाकूर गोलंदाजीसाठी आणि योगेश फलंदाजीसाठी तयार. पाहूया काय होतं आणि आणि सरळ पंचांचा हात वरती. LBW DJ याला नक्कीच दंडित केलं पंच मंगेश उतेकर यांनी आणि अतिरिक्त धावा सुद्धा मिळाल्या चौकार या स्वरूपात. तर टोटल 5 धावा. तर सणसवाडी संघाच्या आत्तापर्यंत 13 धावा झालेल्या आहेत आणि मगाशी LBW योगेशजी आऊट झाले. त्यांची जागा भरून काढण्यासाठी राहुल हे आलेले आहेत, परंतु आता मात्र खोलवर टाकलेला चेंडू, सुरेख चेंडू सरळ यष्टीरक्षक महेश यांच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू असेल. पाहूया राहुल काय करतायत आपल्या संघासाठी, स्वतःसाठी किती रन मारतायत पाहूया पुन्हा एकदा. आणि राहुशाने लेग ड्राईव्ह स्वरूपात मारलाय चेंडू सरळ सीमारेखा पार. छक्का. रेट 19चा आहे आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे कुंभारते संघाचा अष्टपैलू खेळाडू महेश पवार. महेश पवार यांची ख्याती तुम्हाला मागील या 5 वर्षामध्ये 5 वर्षापूर्वी खूप होती, परंतु त्यांनी काही कारणास्तव क्रिकेट हा थोडं कमी केलं होतं. परंतु पुन्हा एकदा तोच दरारा घेऊन येतोय महेश पवार. पहिल्या चेंडूमध्ये पहिला विकेट घेतोय आणि तिकडे क्षेत्ररक्षण करतोय तो म्हणजे आदू डीजे. हे एक उत्कृष्ट फिल्डर आहेत. खरोखरच त्यांची फिल्डिंग ही अतिशय देखणी आहे. पुन्हा एकदा महेश खोलवर टाकलेला चेंडू आणि इथे पाहूया आणि रनआउट झालेले आहेत ते म्हणजे राहुल. राहुल यांना तंबूत परत
आहे इथे सणसवाडी संघाचं महेश पवार यांनी 2 विकेट बाद केला आहे, परंतु सावरावा लागेल, आपल्या संघासाठी खेळावा लागेल, आपल्या संघाला धावा मिळवाव्या लागतील आणि तोच दरारा घेऊन येतोय सणसवाडी संघाचा फलंदाज किरण आणि किरणने मारले चेंडू, पहिला चेंडू सीमारेखा पार, षटकार डीजे. संघामध्ये अतिशय चांगले असे फलंदाज आणि खरोखर चांगले असे खेळाडू तयार करतात योगेश पवार. पुन्हा एकदा तोच किरण, आता मात्र चुकतोय, सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, स्कोर काहीसा सिरावतोय. स्कोर आहे 25. रनरेट चालू आहे, रनरेट मध्ये काही कमतरता नाही, परंतु इथे विकेट थोड्याशा गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी केली होती आणि पुन्हा इथे बीट करतोय तो म्हणजे किरण. महेश महेशांच्या अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी, स्पीड लिमिट चालू आहे. पुन्हा एकदा महेशाने टाकलेला चेंडू सरळ यष्टीरक्षक ठाकूर यांच्या हातामध्ये आणि दुसऱ्या षटकाची समाप्ती. दुसऱ्या षटकाने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 3 बाद 25. आणि निजामपूर वन संघाचे उभारते सितारे बिल्ला यांचा शासकीय चषक 2024 महावितरण शाखा निजामपूर यांच्याकडून हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. पुन्हा एकदा आता मात्र तिसरं षटक आणि शेवटचे षटक असेल, शेवटचे षटक घेऊन येतोय तो म्हणजे कुंभारते संघाचा एक अनुभवी गोलंदाज गणेश उतेकर. पाहूया काय करतोय गणेश. वय वर्ष 18 ते 19 पासून हा खेळाडू खेळतोय आणि पुन्हा एकदा टाकले खोलवर टेप्पा होता, परंतु इथे मात्र नक्कीच त्याची गय केली नाही. सीमा रेखा पार, षटकार, 6 धावांसाठी डीजे. प्रयत्न केला होता आदर्श यांनी, परंतु त्यांच्या प्रयत्नांना काही यश मिळालं नाही. पुन्हा एकदा गणेश गोलंदाजी मार्कवर तयार. गणेश टाकतोय चेंडू आणि झेल उडाली होती, परंतु एक धाव पूर्ण केली आहे. पाहूया दुसरी धाव घेत आहेत का, आणि इथे मात्र रोखलं होतं. पुन्हा एकदा इथे मिस अंडरस्टँडिंग मध्ये इथे विकेट गमावला आहे डीजे. चेंडू टाकतोय गणेश. आता मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये चेंजेस करताना
आणि आपल्या संघासाठी योगदान देताना पुन्हा एकदा टाकले चेंडू, परंतु लेग ड्राईव्हच्या दिशेने चेंडू सरळ सीमारेखा पार, चौकार डीजे. ह्या मागच्या खेळाडूने मात्र आपली धुरा सांभाळून संघाला खूप चांगला असं रनांचा डोंगर रचून दिला आहे. 40 धावा आतापर्यंत कुठल्या आहेत आणि मात्र ह्या सुद्धा 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 42 धावा. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. चला त्वरित क्षेत्ररक्षण आणि लक्ष्मण सचिनजी चव्हाण साहेब यांच्या शुभास्ते होणार आहे. तरी पण दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण दोन्ही कर्णधारांनी टॉचका बॉक्समध्ये यायचं आहे लवकर. तसेच कुंभारते संघाला विनंती असेल आपले 2 धडाडीचे धडकेबाज बल्लेबाज पाठवायचे आहेत. आलेल्या सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत करतो आणि नक्कीच आलेल्या सर्व प्रेक्षकांचे सुद्धा हार्दिक स्वागत करतो. पण प्रेक्षकांमध्ये एक जर बघायचं झालं तर इथे आलेले एक अनमोल प्रेक्षक म्हणजे आतिथ. आणि तुम्ही आतिथच्या चेहऱ्याकडे बघा, तो नेहमी हसत असतो. दुःखी माणसाला सुद्धा तो हसून हसून रडवू शकतो असा हा आतिथ इथे आला आहे. खरोखरच त्याचं इथे मंडळ स्वागत करतोय. इंडियन निजामपूर आणि एलओडी संघाला विनंती असेल कृपया या लवकर. जर खरोखरच टूथपेस्ट वाल्या कुठल्या ऑनरनं जर अतिथी यांना जर खरोखरच ॲडव्हर्टाईजसाठी जर घेतलं तर नक्कीच ती टूथपेस्ट कुठच्या कुठे पोहोचेल. कारण त्यांची स्माईल एवढी जबरदस्त आहे ना मित्रांनो. समोरचा जरी दुःखामध्ये असेल ना तरी त्यांच्याकडे बघून नक्कीच एक स्माईल करतो. धन्यवाद अतिथ तुम्ही इथे आल्याबद्दल. याच स्माईलला दर्जेदार टूथपेस्टची उपमा दिली सर. खरोखरच जाऊया आपण पुन्हा एकदा टॉच का बॉस याच्याकडे. इथे टॉच होत आहे. सचिनजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते टॉच झालेला आहे आणि टॉच विन झालेला आहे. ते इंडियन निजामपूर संघाने टॉच विन केलेला आहे आणि आपला क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे इंडियन निजामपूरने. चला पाहूया पुन्हा एकदा मैदानाकडे. विटी मांडवकर यांचा मधुर आवाज पुन्हा एकदा. मैदानाकडे परिस्थिती प्रथमच गोलंदाजी करतोय तो म्हणजे राहुल आणि स्ट्राईकवर आहे महेश. नॉन स्ट्राईकवर आदर्श. पाहूया सुंदर असा टाकलेला चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये स्थिरावला.
खातं काय अजून उघडलेलं नाही आहे. डावखुरा गोलंदाज राहुल पाहूया काय करतोय, आपल्या संघासाठी किती रन थांबवतोय. आणि तोच महेश आपल्या हॅलो, संघासाठी किती रनाचा डोंगर असतो. इथे मात्र चव्हाण साहेबांनी दोन आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. चव्हाण साहेबांनी धावा विनंती असेल. मिळाल्या. हा, जातीवेली घेऊन जातील. रिक्स घेतली होती, रिक्स आहे तर नंबर फिक्स आहे. खरोखरच इथे रिक्स घेतली आणि 2 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा राहुल गोलंदाजीसाठी तयार आणि मारलेला चेंडू. पाहूया इथे काय होतंय. क्षेत्ररक्षण तरी तयार होतं आणि क्षेत्ररक्षण खूप सुंदर केलं होतं योगेश पवार यांनी. आणि इथे एकच धाव दिली आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे बिनबाद 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. प्रथम स्ट्राईक करतोय आदर्श. पाहूया आदर्श काय करतोय आणि चूक टाकलेला बाउन्स टाईप चेंडू होता. सरळ यष्टी रक्षक यांच्या हातामध्ये. असं समजलं नाही आदर्श यांना. पाहूया पाहूया आदर्श पुन्हा एकदा बीट करतोय चेंडू. वारंवार 2 चेंडू बीट करतोय आदर्श. आपल्या संघाला जर जिंकायचं असेल तर काहीतरी आदर्श यांना करावं लागेल. आणि तीच जिम्मेदारी इकडे सरस्वती संघाचा गोलंदाज राहुल करतोय. राहुल पुन्हा एकदा तयार आहे. आदर्शाने मारलेला चेंडू लेग साइड दिशेने. पाहूया इथे काय होतंय. एक धाव तर पळून काढली आहे, दुसरी धाव घेण्यास, परंतु इथे होय नाही करता 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. इथे आउट रनआउट होण्याची संधी होती परंतु गमावली आहे. आणि 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे बिनबाद 5 धावा. पहिलं षटक मात्र अचूक टाकलं आहे राहुल यांनी. आपली भूमिका तर निभावले. पाहूया आता याच्यानंतर येणारे 2 षटक काय करतायत आणि गोलंदाज सुद्धा काय करतायत ते आता इथे पाहायला मिळेलच. नक्कीच लाईव्ह आहे मित्रांनो. आणि या लाईव्ह यूट्यूब वर जे दिसणार आहे मॅच, या मॅचचा नक्कीच आनंद घ्या. चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबून प्रतिसाद द्या. पुन्हा एकदा दुसरा षटक. इथे मात्र कर्णधार आपल्या स्वतःच्या हातात धुरा घेतोय. स्वतः गोलंदाजी करण्यास तत्पर झालेला आहे. पाहूया काय करतोय योगेश पवार. आणि त्यांना मात्र फलंदाजीसाठी तिकडे महेश पवार सज्ज झालेले आहेत. पाहूया महेश पवार अतिशय सुंदर असा अष्टपैलू खेळाडू आहे. परंतु अजूनपर्यंत कुंभारते संघाकडून जशी पाहिजे तितकी काही फलंदाजी इथे दिसत नाहीये. पाहूया योगेश पवार संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक. आणि योगेश पवार यांनी टाकलेला चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये आणि इथे झेलबाद डीजे. साहिल साहिल आता काय करतोय नक्की. साहिल ठाकूर ये हात मुझे दे दे. परंतु साहिल मात्र पहिला चेंडू इथे डॉट करतोय. आणि खरोखरच इकडे योगेश त्यांच्यावर हावी पडला आहे. या पुन्हा एकदा ठाकूर सज्ज आणि गोलंदाजीवर योगेश. आणि मारलेला चेंडू कॅच तर उडाले आणि इथे झेलबाद झालेले आहे ते म्हणजे साहिल. आपल्या तंबूमध्ये परत डीजे.
नक्कीच हा फलंदाज आता इथे आपली फलंदाजी परिपूर्ण करतोय का पाहूया. योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणि टाकलेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय आणि इथे एकच धाव मिळते. एक धावेने धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होते 2 बाद 6 धावा. पुन्हा एकदा योगेश ही सुंदर अशी गोलंदाजी करते सणसवाडी संघाचे हे गोलंदाज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आदर्श यांना काही समजत नाहीये आणि नक्कीच त्याचा फायदा हा सणसवाडी संघाला होतोय. आणि इथं मात्र बॅकफुटला जाते ती म्हणजे उंबारते संघ. ऐसा अवजड असं आव्हान करून सोडलंय. पुन्हा एकदा टाकले चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा एक अतिशय चांगला असं षटक हाताळलंय ते योगेश यांनी. याच्या अगोदर सुद्धा योगेश यांनी खूप सुंदर असं षटक हाताळलं होतं आणि आता सुद्धा 2 विकेट घेतलेत आणि एकच धाव दिली आहे. आणि याच्या अगोदर जेव्हा पहिला सामना झाला होता तेव्हा 4 विकेट आणि एकच धाव दिली होती. म्हणजे पहा बॅट्समन आहे त्यांनी आज अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभावली. एक कमतरता भासते महेश रानावड्याची परंतु तीच कमतरता भरून काढतायत ते म्हणजे योगेश आणि लक्ष्मण धावडे. एक सुंदर असा गोलंदाज आहे आणि आता शेवटचा षटक किरण गोळे हाताळतायत. पाहूया किरण गोळे यांनी टाकलेला चेंडू खोलवर टाकलेला चेंडू मात्र इथे पुन्हा एकदा बीट करतायत. आणि इथे मात्र काहीसे क्षेत्ररक्षण खराबी झालेले आणि सरळ चेंडू जातोय सीमारेखा पार चौकार 4 धावांसाठी डीजे. पुन्हा एकदा किरण पाहूया. आता मात्र मारलेला चेंडू पाहूया इथे काय होत आहे. एक धाव तर पळून काढलेले दुसरी धाव घेण्यास तयार आणि ते मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण मध्ये चुकी झाली आणि सरळ चेंडू जातोय सीमारेखा पार चौकार डीजे. मात्र थोडस अवजड आव्हान आहे आणि त्यातमध्ये हे असे निर्धाव चेंडू टाकत आहेत गोलंदाज सणसवाडी संघाचे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू धाव संख्या मात्र स्थिर राहते. आता मात्र एक औपचारिकता बाकी आहे. सरळ स्ट्रेट आउट दिशेने खेळलेला चेंडू हा मात्र इथे अडवलेला आहे. धावसंख्या 1 रनाने वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 15. शेवटचा चेंडू होता आणि ते सुद्धा निर्धाव चेंडू आणि इथे मात्र सणसवाडी संघाने बाजी मारली आहे. हरलेल्या संघाचे कौतुक आणि जिंकलेल्या संघाचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. इंडियन संघ चला आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. इंडियन